जय महाराष्ट्र मित्रांनो, गुड मॉर्निंग। आज चाललोय भाडं घेऊन पुण्याला भाडं घेऊन जायचं। पहिले म्हटलं सीएनजी भरून घेऊ गाडीमध्ये। आपली वॅगनर गाडी मायलेज देते बरं का ती सीएनजी, एकदम फुल मायलेज देते 30-32चं। सीएनजी बिंजी टाकून घेतलं, मस्त पैकी बघितलं तर सीएनजी कितीचं बसलं, अरे बाप 771 रुपयाचं सीएनजी बसलं। आता वांदा नाही, आता मस्त निघालो। आता पुण्याहून रिटर्न निघालो बरं का, सकाळीच पोहोचलो होतो। कस्टमरला पिकअप केलं आणि आपल्या वाघोलीमध्ये आलो। रिटर्न मध्ये काय लय ट्रॉफिक राहते सकाळी। म्हटलं पहिले पुण्याच्या बाहेर निघा, मग बघावं काय काय नाही। पुण्याच्या बाहेर निघलो, कस्टमर मस्त फोनवर गप्पा पांढरवलं। आपली गाडी चालवली, सन ट्रॉफिकच्या बाहेर निघा म्हटलं। एकदा कसं विषय राहत, ट्रॉफिकच्या बाहेर निघलो, बघितलं तर सीएनजी संपायला आलो। पुन्हा सीएनजी भरून घ्या म्हटलं आणि उपासाचा टाइम बनवून राहिला, संध्याकाळ लागली। तर म्हटलं पहिले उपास सोडून घ्या। उपास सोडायला बघितलं, एक टपरीवर थांबलो, तिथं फक्त फंटा भेटलो। मस्त फंट्यानं उपास सोडून घेतलं आणि जावं म्हटलं आता खरेदी बी करायची। पहिले पैसे घ्या कस्टमर पण मग खरेदी जावं। संध्याकाळ झाली, मित्राच्या कॉलवर कॉल येत आहे, ते म्हणे लवकर ये। मस्त पैकी घरी आलो, एकदा घरी येऊन फ्रेश बीच झालो, स्कूटी काढली आपली आणि मित्राला घ्यायला आलो। मित्र जायला होता हॉटेलमध्ये, म्हणे पाणीची बॉटल घेऊन येतो। म्हटलं लवकर ये रे बाबा। कायच मित्र येईनच नाही, तर आला भाऊ मित्र। पाणीची बॉटल आणली, काय छोटी बॉटल आणली भाऊ, त्यांना बी लई चिकट मित्र भाऊ। मा एकच मित्र आहे पण तो बी लई चिकट आहे। मस्त पाणी बिनी पिलो होतो, म्हणजे चाललो हॉटेलमध्ये जेवण घालतो म्हणे, काय चिकट बिकट नाही म्हणे। तर ग्रँड हॉटेलमध्ये आलो, ग्रँड सागर हॉटेल बरं का, आपल्या संभाजीनगरची मोठी हॉटेल आहे। हॉटेल बिटेल मध्ये आलो, मस्त ऑर्डर दिली। मग बघा ऑर्डर मध्ये काय चिकन बिर्याणी, अरे बाप, कांदा लिंबून तंदूर रोटी, याला वांदाच नाही। आता मस्त तंदूर रोट्या बिट्या खाल्ल्या। चाललो आता बाहेर खरेदीला, इच्छी खरेदी चालू आहे बरं का। त्यासाठी पठारी बिठारी घ्या, पठा म्हणजे तेच कुर्ता पॅन्ट। मित्र म्हणे मी गाडी चालवतो, मित्राला चावी दिली। चल म्हटलं आता तोय मागं बसतो, तुम्ही आता कशी गाडी चालवतो म्हटलं बघतो। आता मित्रांनो गाडी बिडी काढली, बेस्ट पैकी आलो इकडे शहागंज मध्ये, इकडे सिटी मध्ये। खादीचा कपडा घ्यायचा ना आपल्याला, पठाणीचा एकदम कडक मध्ये खादी दिसायला पाहिजे। गावाकडे कशी हवा करायला लागते। खादीच्या दुकानावर चाललो, बेस्ट पैकी पावरवलं, इकडे पाय तिकडे पाय, तर दुकानच भेटा नाही भाऊ। अंबिका खादीवाला, तर त्याच्यामध्ये आलो मी आता अंबिका मध्ये। मस्त खादीचा कपडा घेतला, 2000 रुपयाचा कपडा घेतला बरं का कडक मध्ये। आता शिलाईची वेगळी राहते, टेलर किती घेतो किती नाही काय माहिती। कपडा घेतला व्हाईट कलर मध्ये, बेस्ट पैकी। चाललो आता टेलर कडे जावं म्हटलं। आता टेलर कोणता विचार करा, मग भेटलं एक तो पिक टेलर म्हणून। टेलरनं माप बीप घेतलं, मी म्हटलं उपास ठेवू राहिले जरा नाही का, थोडं ढिल्लं माप राहू दे, कारण की ईद नंतर आहे ना थोडी तब्येत सुधरण। माप बीप घेतला, लगेच तो चल म्हणे फालुदा प्यायला। ते आलं बंबई फालुदा प्यायला इकडं सिटी चौक मध्ये बरं का। बंबई फालुदा लय भारी लागत भाऊ, रमजान महिन्यातच भेटतं फक्त फालुदा। बेस्ट पैकी रमजान मध्ये फालुदा बिलुदा पिऊन घेतलं एकदम कडक मध्ये। मित्राला म्हटलं चला आता मला घरी सोडून दे, तू बी घरी जाय। चला आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये, बाय।